लिंग, जेंडर. मनुष्य व प्राण्यांमध्ये काही पुरुष किंवा नर व स्त्री किंवा मादी असा आपण भेद करतो. लिव्हिंग बीइंग्स आर ऑफ ईदर द मेल ऑर फीमेल जेंडर. नामाला त्याच्या रूपावरून म्हणजे पुरुष किंवा स्त्री किंवा यांपैकी दोन्हीही नाही असे ओळखले जाते तेव्हा त्यास लिंग असे म्हणतात. A noun that represents either a male or a female or neither of this is said to be gender. सजीव व निर्जीव दोन्ही गोष्टींसाठी लिंग वापरले जाते. लिंग हे नामाच्या रूपावरून ठरते. Living and non-living both can be described in gender. It is decided according to the classification of noun. लिंगाचे 3 प्रकार आहेत. पुल्लिंगी masculine, स्त्रीलिंगी feminine, नपुसकलिंगी neuter. पुल्लिंगी masculine जेव्हा नाम हे पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देते तेव्हा त्यास पुल्लिंगी असे म्हणतात. Masculine gender, a noun that denotes a male. उदाहरणार्थ मुंगळा, आरसा, गोठा इत्यादी. पुल्लिंगी नामाला तो हे सर्वनाम वापरले जाते. Pronoun तो is used to identify the masculine gender. स्त्रीलिंगी feminine जेव्हा नाम हे स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देते तेव्हा त्यास स्त्रीलिंगी असे म्हणतात. Feminine gender, a noun that denotes the female. उदाहरणार्थ आई, चिमणी, घोडी इत्यादी. स्त्रीलिंगी नामाला ती हे सर्वनाम वापरून त्याचा उल्लेख होतो. Pronoun ती is used to identify the feminine gender. नपुसकलिंगी neuter एखाद्या नामावरून जर ते स्त्री किंवा पुरुष यापैकी काही असल्यास बोध होत नाही तेव्हा त्यास नपुसकलिंगी असे म्हणतात. A noun that denotes a thing that is neither male nor female is said to be of the neuter gender. नपुसकलिंगी नामाचा उच्चार करताना ते हे सर्वनाम वापरले जाते. Pronoun ते is used to identify the neuter gender. उदाहरणार्थ सोने, दही, घड्याळ इत्यादी.